हॅलो, गुड मॉर्निंग. आपल्यापैकी एका व्ह्युअर्सने खेकडा रेसिपीसाठी मला कमेंट केली होती. त्याच्यामुळे आज मी बाजारातून खेकडे घेऊन आले होते. खेकडे कधी पण घेताना ना मोठ्या साईजमध्ये घ्यायचे असे. ह्याच्यापेक्षा पण मोठे साईज भेटतात, पण मला एवढीच साईज भेटली होती आणि ह्याच्यापेक्षा लहान होती. मग मी घेऊन आले घरातून. त्यांना थोडं स्वच्छ केलं आणि मग असं चांगलं एका पाण्याने धुवून घेतलं. खेकड्यांना जास्त नाही धुवायचं, एका पाण्यानेच धुवून घ्यायचं फक्त. नाहीतर त्यातले जीवनसत्व सगळे निघून जातात. मग इथे मी 2 टोमॅटो, 1 कांदा घेतला आहे. ते दोन्ही स्वच्छ धुवून मग ते बारीक कापून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकल्यानंतर कांदा चांगला आपण फ्राय करून घेऊ आणि त्याच्यामध्ये मग टोमॅटो टाकून घेऊ आपण. तो पण व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ. टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये, की चांगला फ्राय होतात मग. टोमॅटो कांदा चांगले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला आपण टाकून घेऊ आणि ते पण चांगलं परतून घेऊ. जे मसाले ना कधी कच्चे नाही ठेवायचे, चांगले ते पण परतून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवू आपण आणि चांगले टोमॅटो शिजवून घेऊ. खेकड्याचे नांगे असतात ना, त्यांना आपण मुक्का कसा मारतो तसा एकदा मारून घेऊ त्याच्यावरती. मग कसं आतमध्ये त्याचा मसाला घुसतो आणि ते शिजतात पण लवकर. मग टोमॅटो असा चांगला शिजला ना, मग त्याच्यामध्ये आपले खेकडे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे चांगले. आणि आपण साईडला गरम पाणी करून ठेवायचं. ह्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं, मग त्याचा कलर पण छान येतो आणि चांगले शिजून पण येतात लवकर. असे चांगले मिक्स करून घ्यायचे त्यांना. त्याच्याबरोबरच आपल्याला गरम पाणी टाकायचं आपण केलेलं. जास्त नाही टाकायचं, कमी टाकायचं, कारण आपल्याला हे ड्राय बनवायचे आहेत. ड्राय खेकडं बनवायचं आहे आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आहे. नंतर झाकण ठेवायचं आहे मिक्स करून.
त्याच्यात मी आंबटपणासाठी ते आमसुलं पण टाकले होते, मी सांगायला विसरले होते. तुम्ही त्याच्यावर ते आमसूल नसलं तर लिंबू नाहीतर चिंच असले ना त्याचं पाणी पण तुम्ही टाकू शकता. नंतर परत 5 मिनिटांनी झाकण खोलून आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला आता कसं घट्ट ड्राय करायचं आहे, मग थोडंसं पाणी आहे, मग आपण त्याचा फ्लेम ना हाय ठेवून परत 5 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि परत 5 मिनटं शिजल्यानंतर झाकून काढून घ्यायचे, परत मिक्स करून घ्यायचे. बघा जसं आपल्याला पाहिजे तसं ड्राय बनलं आहे आणि खरं टेस्टीला पण खूप छान बनले होते खेकडे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही पद्धत. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय आणि एन्जॉय करा खेकडे.